शक्ती तू, स्त्री शक्ती तू, तुलाच देवी म्हणते. तुझ्याच पोटी विश्व जन्मते, तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला, कशास हा अन्याय. कोणी शापिता, कोणी दुःखिता, कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी, येईल तुझी या भेटी. तिने जन्म हा इथे घेतला, सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला, अन्याय निवारिणी. ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. हे बँकेचं काम तर मी करूनच टाकेन, पण तुला उद्या माझ्या बरोबर बँकेत यावं लागेल लॉकरसाठी. कशाला ते? अगं बँकेत आपलं एक लॉकर आहे. हे सगळे तुझे दागिने आहेत ना, ते तिथे नेऊन ठेव. तू जातोच आहेस ना बँकेत? हो. मग तुझ्याकडेच देते मी दागिने, तूच जाऊन ठेव ना. हा गोविंद असा अचानक कुठे गायब होऊ शकतो, आणि तेही मागे एकही खूण न सोडता. गोविंदने घर भाड्याने घेतलं होतं? हो, फक्त 1 महिन्यासाठी. काय? नमस्कार, मी गार्गी. माझं नाव भारती. आणि मी नूतन. माझं नाव अंजली. केस नक्की कोणाची आहे? आमच्या चौघींची. काय म्हणजे नक्की काय प्रकार आहे? मी नीट सांगते तुम्हाला. माझं गोविंद आपटे नावाच्या माणसासोबत लग्न झालं होतं, पण 3 आठवड्यातच तो गायब झाला. काय? माझं नाव मोहन फडके नावाच्या रत्नागिरीतल्या एका तरुणाशी झालं, आणि माझ्यासोबतही तेच घडलं. काय सांगताय? हो, आणि माझं लग्न श्याम जोशी या नावाच्या तरुणाबरोबर लातूरला झालं. आणि तुमच्यासोबतही तसंच झालं? हो, माझं मुरली देशपांडे या मुलाशी नाशिकला लग्न झालं. काय सांगताय काय तुम्ही? आम्ही या निष्कर्षावर आलोय की ही नावं जरी वेगवेगळी असली तरी ही 4ही माणसं एकच आहेत. काय म्हणजे? नाही, पण तुम्ही हे सगळं कशावरून म्हणताय? आणि तुमच्या चौघींची एकमेकींची भेट कशी झाली? जे काय आहे ते प्लीज मला जरा सविस्तर सांगाल का? ते सगळं सांगण्यासाठी आमच्यासोबत घडलेला प्रकार मला सांगावा लागेल. अहो, तेच तर मला ऐकायचंय. माझं गोविंद आपल्यासोबत लग्न झालं. गोविंद, यू आर ग्रेट. काय नाही आहे या घरात. खूप सुंदर घर आहे. गार्गी, अगं आज बाबा आले होते. हा. ते म्हणाले की तुमचं लग्न ज्या दिवशी झालं ती वेळ चुकीची होती. काय? ते म्हणाले की एका गोष्टीचं बरं वाटतंय की तुमच्यात तसले काही संबंध झाले नाहीये. आणखीन फक्त 21 दिवस संयम पाळा, मग कसलाही धोका नाही. तुझ्या भावाने तुझ्या लग्नात जे काही तुला पैसे दिले होते ना, ते तुझ्याच नावाने मी बँकेमध्ये फिक्स करणार. त्याची ही सही. हे बँकेचं काम तर मी करूनच टाकेन, पण तुला उद्या माझ्या बरोबर बँकेत यावं लागेल लॉकरसाठी. कशाला ते? अगं असं काय करते? अगं बँकेत आपलं एक लॉकर आहे. हे सगळे तुझे दागिने आहेत ना, ते तिथे नेऊन ठेव. तू जातोच आहेस ना बँकेत? हो. मग तुझ्याकडेच देते मी दागिने, तूच जाऊन ठेव ना. हा गोविंद असा अचानक कुठे गायब होऊ शकतो, आणि तेही मागे एकही खूण न सोडता. गोविंदने घर भाड्याने घेतलं होतं? हो, फक्त 1 महिन्यासाठी. काय? त्या घर मालकामुळेच भारती मला भेटली, आणि नूतनचे मामा इथेच राहतात. पोलीस त्यांचे मित्र, त्यांच्यामुळे ती आमच्यापर्यंत येऊन पोचली. भारती, तुमची काय कथा? अगदी असंच, फक्त गाव वेगळं, रत्नागिरी, आणि नाव मोहन फडके. बाकी सगळं सेम. आणि तुमची? माझं गाव लातूर आणि नाव श्याम जोशी. बाकी फरक काहीच नाही. अंजली, तुमची? माझं गाव नाशिक. ह्यांच्यापेक्षा वेगळी अशी काही कहाणी नाहीये माझी. मला तर यात शंका वाटत नाही. हा नक्की एकच माणूस आहे. बरं, तुम्ही तारखा जुळून बघितल्यात का? हो, माझं लग्न मार्च मधलं, हिचं डिसेंबर आणि तिचं सप्टेंबर. माझं लग्न नाशिकला झालं 6 जूनला. ओ,
म्हणजे 3-4 महिन्याच्या कालावधीत एक प्रकरण, बरोबर? बरं, किती किती पैशांसाठी ठकवलंय तुम्हाला चौघींना त्यांनी? मला 12 लाख. मला 14. मला 9 लाख आणि दागिने. आणि माझे 15 लाख. बापरे, आणखी कोणाला फसवण्याआधी धरायला हवं याला. हो. पण प्रश्न हा आहे की त्याला पकडायचं कसं? बरं, तुमच्या चौघींचंही लग्न विवाह मंडळातनं ठरलंय ना? हो. ओके, तुमच्या चौघींची नीट मदत मिळाली ना तर लवकरच शोधून काढू आपण याला. आमची पूर्ण मदत आहे. ओके देन. गार्गी, ए गार्गी, अगं किती दिवस असं दुःख करत बसणार आहेस? हा, अगं विसरते सर्व आणि नव्याने आयुष्य जग. फक्त पैसेच गेले ना, जाऊ दे. दुसरा कुठलं नुकसान केलं नाही हे नशीब. खरंय दादा तुझं म्हणणं, पण काय करू, कशातच उत्साह लागत नाही. हे बघ, जोवर तू आधीचं सर्व विसरत नाही ना तोवर हे असंच चालू राहणार आहे. मला विश्वास आहे तो सापडेल एक दिवस. तो सापडला ना तर कायद्यानं त्याचं काय करायचं ते बघूच. तोवर तुझं काय याचा विचार केलायस? जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही ना तोपर्यंत माझं कशातच मन लागणार नाहीये. हॅलो, गार्गी, शालिनी बोलते. हा शालिनी मॅडम, बोला ना. एक गुड न्यूज द्यायची होती. आमच्या माहितीप्रमाणे त्याचा शोध लागलाय. काय? कुठे सापडला? नाशिकमध्ये साहेबांनी एक नवीन प्रकरण करून ठेवलंय. गार्गी, तू एक काम कर, तुम्ही सगळ्याजणी इथे या. एक योजना आखून ठेवली आहे, त्याप्रमाणे जर वागलो ना तर तोही पकडला जाईल आणि ती नवीन पोरगी वाचेल बिचारी. ठीक आहे मॅडम, आम्ही नक्की येऊ. ओके देन. काय? काय ग, काय झालं? अरे दादा, तो सापडला. काय? शेवटी सापडला तो. म्हणजे पोलिसांनी पकडले त्याला? मग काय? हा, पण तो काहीही मान्य करायला तयार नाहीये. काय म्हणतोय? कुठलाही गुन्हेगार आपला गुन्हा कधीही कबूल करत नाही. आमच्या समोर आणा त्याला, मग सगळं मान्य करेल. बघूया, भेट होईलच लवकर. पण मी तुम्हाला सांगते, तो आपटे, फडके, देशपांडे, जोशी असं काहीही मान्य करत नाही. मग काय, स्वतःचं नाव तो हरी वाघमारे सांगतोय. काय? हरी वाघमारे? हो, आणि कदाचित हेच त्याचं खरं नावही असावं. उद्या आपली कोर्टात केस आहे, लक्षात आहे ना तुमच्या? ठीक आहे, उद्या भेटू मॅडम आपण. ठीक आहे, उद्या भेटूया आपण. तोही भेटेलच कोर्टात. बघूया तुम्हाला ओळख दाखवतो का. कोर्टाचं आजचं कामकाज सुरू करण्यात यावं. युअर ऑनर, आज आपल्या कोर्टापुढे तो मी नवेच्या लखोबा लोखंडेलाही लाजवेल अशी केस आलेली आहे. अनेक बायकांशी लग्न करायची आणि मग त्यांना सोडून द्यायचं त्यांची लाखोंची मालमत्ता हडपून, अशी ही केस आहे. माझी पहिली अशील गार्गी, हिला ती व्यक्ती गोविंद आपटे म्हणून भेटली, तर भारतीला मोहन फडके म्हणून, नूतनला श्याम जोशी म्हणून आणि अंजलीला मुरली देशपांडे म्हणून जो भेटला तोच हा. या व्यक्तीने या सगळ्यांकडनं लाखोंनी मालमत्ता आणि पैसे लुटलेले आहेत. युअर ऑनर, माझी कोर्टाला एवढीच विनंती आहे की या अशा महाभयंकर गुन्हेगाराला अशी शिक्षा सुनावी की जेणेकरून यापुढे कुणाच्या भावनेशी खेळण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही. दॅट्स ऑल युअर ऑनर. प्रतिपक्षाच्या वकिलांचं काय म्हणणं आहे? विलॉर्ड, हो, कुणाकडून तरी फसवून गेलेल्या या बायका त्या एकत्र आल्या आणि त्या तिघांनी मिळून माझ्या या आशिलाला, म्हणजे या गरीब माणसाला या पिंजऱ्यामध्ये आणून ठेवलेलं आहे.
पण मला तर या बायकांची कीव करावीशी वाटते. कारण अहो माझ्या आशिराचं अजून लग्नच झालेलं नाहीये. मग त्यांनी इतकी लग्न केले हे आरोप कसे काय करू शकतात? मला यापुढे हसावं का रडावं हेच कळत नाहीये. ॲडव्होकेट शालिनी, यावर काय म्हणायचं आहे तुम्हाला? युअर ऑनर, माझ्या अशिलाची बाजू सिद्ध करण्यासाठी मी इथे माझे वकील मित्र यांचे अशील हरी वाघमारे यांना इथे बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. मिलॉर्ड, हरी वाघमारे यांना काही प्रश्न विचारण्याच्या आधी मी इथे माझी अशील गार्गी आपटे यांना बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. गार्गी, तुम्ही यांना ओळखता? चांगलंच. लग्नाच्या नवऱ्याला कोणती बायको विसरू शकेल? काय नाव आहे यांचं? गोविंद आपटे. कधी लग्न झालं तुमच्या दोघांचं? 12 मार्च. आतापर्यंत तुमच्याकडून किती पैसे लुबाडले यांनी? 12 लाख, शिवाय 15 तोळ्याचे दागिने. धन्यवाद. प्रतिपक्षाच्या वकिलांचं काय म्हणणं आहे? येस सर. मॅडम, तुमचं यांच्याशी लग्न झालंय याबद्दल तुमच्याकडे लेखी पुरावा आहे का? लेखी नाही, पण पण बरं मला एक सांगा की हे गोविंद आपटे आहेत हे तरी खरं आहे का? नाही. आपण जाऊ शकता. युअर ऑनर, माझी पुढील अशील अर्थातच भारती फडके यांना इथे बोलवण्याची मी परवानगी मागते. परवानगी आहे. भारती, तुम्ही यांना ओळखता? कोण आहे ते? माझ्याशी लग्न करून माझे पैसे घेऊन पळून गेलेला माझा नवरा. त्यांचं नाव सांगू शकाल? मोहन फडके. भारती, तुमच्याकडनं यांनी किती पैसे लुबाडले आतापर्यंत? 14 लाख. तुमचं लग्न कधी झालं होतं? 18 डिसेंबर. तुमच्या दोघांची भेट कुठे झाली होती काही सांगू शकाल? रत्नागिरीच्या विवाह मंडळात. धन्यवाद. प्रतिपक्षाच्या वकिलाला आपल्या बाजूतर्फे काय खुलासा करायचा आहे? येस सर. हे मोहन फडके आहेत याबद्दल तुमच्याकडे काही पुरावा आहे का? नाही. आपण जाऊ शकता. युअर ऑनर, माझी पुढील अशील अर्थातच नूतन जोशी यांना इथे बोलवण्याची मला परवानगी हवी. परवानगी आहे. ॲडव्होकेट शालिनी. नूतन, तुम्ही यांना ओळखता? हे कोण आहेत? हा तोच ज्याला वर्षभरापासून शोधते मी. लग्न झाल्यावर 20 दिवसातच सोडून गेलेला माझा नवरा. यांचं नाव सांगू शकाल तुम्ही? श्याम जोशी. नूतन, तुमच्या दोघांचं लग्न कधी झालं होतं? 24 सप्टेंबर. कुठे? लातूरला. आतापर्यंत यांनी तुमच्याकडून किती पैसे लुबाडले? 9 लाख रुपये आणि दागिने. धन्यवाद नूतन. प्रतिपक्षाच्या वकिलाला आपल्या बाजूतर्फे काय खुलासा करायचा आहे? नो सर. तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, माझी पुढील अशी म्हणजेच अंजली देशपांडे हिला इथे बोलवण्याची आपण परवानगी द्यावी. परवानगी आहे. अंजली, तू ओळखतेस यांना? हो, माझा नवरा. नाव काय यांचं? मुरली देशपांडे. अंजली, तुमच्या दोघांचं लग्न कधी झालं होतं?
3 आठवड्यापूर्वी 6 जूनला. आतापर्यंत यांनी तुमच्याकडून किती पैसे घेतले, म्हणजे लुबाडले? 15 लाख रुपये. धन्यवाद अंजली. प्रतिपक्षाच्या वकिलाला आपल्या बाजूतर्फे काय खुलासा करायचा आहे? येस सर. मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झालेली दिसतोय. अहो, हे मुरली देशपांडे नाहीत, ते हरी वाघमारे आहेत. नाही, हा माझा नवरा आहे मुरली देशपांडे. याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे? नाही. आपण जाऊ शकता. सर, मला माझ्या एका साक्षीदाराला बोलवण्याची इथे परवानगी देण्यात यावी. परवानगी आहे. यांना ओळखता तुम्ही? होय, मित्र आहेत माझे. यांचं नाव? हरी वाघमारे. साधारण कधीपासून ओळखता तुम्ही यांना? लहानपणापासून आम्ही एकत्र शिकलो. का हो? साधारण कसा माणूस आहे हा? एकदम साधा आणि सरळ. धन्यवाद. ॲडव्होकेट शालिनी, यावर काय म्हणायचं आहे तुम्हाला? युअर ऑनर, आतापर्यंत आपण बघत आलो की हरी वाघमारे हा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या बायकांना भेटत आला, पण त्यांची या सगळ्यांबरोबर वागण्याची पद्धत मात्र तीच होती. अनेक बायकांना भेटायचं, त्यांच्याशी लग्न करायचं, त्यांना दुसऱ्या गावात घेऊन जायचं आणि लुबाडायचं. पद्धत मात्र एकच. ते म्हणाले की एका गोष्टीचं बरं वाटतंय की तुमच्यात तसले काही संबंध झाले नाहीयेत. आणखीन फक्त 21 दिवस संयम पाळा, मग कसलाही धोका नाही. तुझ्या भावाने तुझ्या लग्नात जे काही तुला पैसे दिले होते ना, ते तुझ्याच नावाने मी बँकेमध्ये फिक्स करणार आहे. त्याची ही सही. युअर ऑनर, या हरी वाघमारेची प्रत्येक वेळी वेगवेगळी मुलगी बदलायची आणि वेगवेगळी गावं बदलायची हीच पद्धत. पण हां, यामध्ये तो कुठलाही पुरावा मागे ठेवून जात नव्हता किंवा कोणाशीही शारीरिक संबंधही ठेवत नव्हता. आणि त्यासाठी तो ज्या ज्या लोकांना ही स्टोरी सांगायचा ती देखील सारखीच होती. युअर ऑनर, हे नूतन आणि तिच्या नवऱ्याचे काही फोटोग्राफ्स आणि ही त्यांची लग्नपत्रिका. युअर ऑनर, माझी कोर्टाकडे फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही जो काही निर्णय द्याल त्यावर फक्त या 4 बायकांचंच नाही तर अख्ख्या आपल्या समाजाचं भविष्य अवलंबून आहे. मी फक्त इथे न्याय मागण्यासाठी उभी आहे. कोर्टासमोर आलेल्या सर्व साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट या निष्कर्षाप्रत आलेला आहे. या कथेत भारतीय दंडविधान कलम 496 नुसार ज्या कोणत्याही व्यक्तीने खोटेपणाने किंवा फसवणुकीच्या उद्देशाने तसेच लग्न बेकायदेशीर आहे हे माहीत असताना लग्न केले तर त्या व्यक्तीस 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. भारतीय दंडविधान कलम 420 नुसार 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. तसेच भारतीय दंडविधान कलम 417 अन्वये ज्या व्यक्तीने फसवणूक केली त्या व्यक्तीला 1 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. तसेच भारतीय दंडविधान कलम 406 नुसार 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं.
हे घे माझं व्हिजिटिंग कार्ड. कधी वेळ असला कधी काय काम आलं तर नक्की ये भेटायला. तू स्वतःबद्दल बोललास का त्याला काही? अगं हो बोललो ना. आणि शिवाय त्याने मला त्याचं व्हिजिटिंग कार्ड सुद्धा दिले. ऑफिसमध्ये भेटायला असं म्हणाला तो. आणि असंही म्हणाला की काही मदत लागली तर करेल म्हणून. फारच छान. मग तू जाऊन भेट ना तुझ्या मित्राला. हे बघ तुझ्या त्या कामाचं आपण नंतर बघूच. पण मी काय म्हणतो सध्या तरी 10,000 तू टाकस याच्यात. हां आणि मग महिन्याभरानंतर 15,000 रुपये घेऊन जा ना माझ्याकडून.